प्रॉब्लेम नंबर 7वा बघा काय तर. उदाहरण 7वं असं आहे, की जर वर्गमुळामध्ये 4चा n वा घात बरोबर 1024 तर n बरोबर प्रश्नचिन्ह. उदाहरण सोपं आहे, अवघड नाहीये. जरा व्यवस्थित लक्ष द्या काय करायचंय. सगळ्यात आधी एक गोष्ट जर तुम्हाला समजत असेल, तर प्रत्येक उदाहरण तुम्हाला काहीतरी समजावून सांगतं. आता इथे तुम्हाला n ची किंमत काढायची आहे, तर इथे n त्या वर्गमुळाच्या चिन्हाच्या आत अडकलाय. मी तुम्हाला सांगितलेलं वर्गमुळाचं चिन्ह नाही म्हणत, त्याला म्हणतात कर्णी चिन्ह हां. कर्णी चिन्हाच्या आतमध्ये अडकलाय. मग तो बाहेर कसा निघणार? तर तुम्हाला माहिती इथं 2 असतो. मग आपल्याकडे एक नियम आहे. आपल्याकडे कोणता नियम आहे? तर आपल्याकडे एक नियम असा आहे, m व्या मुळामध्ये जर a असेल, तर याला असं लिहिता येतं a च्या डोक्यावरती हा जो m आहे, तो गुणाकार व्यस्त म्हणून जातो. म्हणजे असा म्हणून जातो. हा नियम आहे. हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, शिकवलेला आहे हां. बोर्डवरती शिकवणारे मी जे पण स्क्रीनवरती लिहितोय, एकही मुद्दा असा नाही की जो तुम्हाला शिकवला गेलेला नाही. एकही नाही, एक पॉइंटही नाहीये. सगळं डेप्थमध्ये शिकवलंय. काय, कुठे, कधी, कसं, कशासाठी. मग या ठिकाणी काय येणार आहे? या ठिकाणी 4चा n वा घात आणि त्याच्या डोक्यावरती 1/2 येणार आहे. कारण वर्गमूळ म्हणजे इथं 2 जो असतो तो गृहीत असतो. आपण लिहत नाही फक्त. आणि इथं असणार आहे 1024. आता थोडक्यात लक्ष दिलं तर या ठिकाणी काय रे बाबा, या ठिकाणी 4 आहे. मग इथे पण तर 4 आणावं लागणार आहे. करेक्ट आहे? या ठिकाणी तुम्हाला काय आणावं लागणार आहे? 4 आणावं लागणार आहे. बरं आणूया चला. सो 4च्या डोक्यावरती आता माहिती घातांकावर घातांक आला का त्यांचा गुणाकार. मग n गुणीला 1/2 म्हणजे n/2 होतात आणि बरोबर. आता 1024 जर विचार केला मित्रांनो तुम्ही, तर तुम्हाला असं कळणार 1024 हा 32 चा वर्ग येतो. 1024 हा कशाचा वर्ग येतो माहिती तुम्हाला? 1024 हा 32 चा वर्ग येतो. जर 32 गुणिले 32 कधी केलं तर 1024 मिळतात. पण मला तर पाया 4 पाहिजे. मला आता काहींचं म्हणणं आहे, की "सर तुम्हाला कळालं, की तो 32 चा वर्ग आहे. मला कसं कळणार ना?" ठीक आहे, ओके. एक काम करा 1024 ही जी संख्या आहे, ही तुम्हाला 4च्या पटीत लिहायची ना. मग छेदाला 4 ने भागून टाका बघा. जर 4 ने भागलं, तर भाग जातो 4 दुणे 8 राहिले 2, 2वरती 2 22, 4 25 आणि 4 सक 24 म्हणजे उत्तर किती आलं 256. याचा अर्थ असा आहे मित्रांनो, 1000 सॉरी याचा अर्थ असा आहे, की जी संख्या तुम्हाला दिली 1024 तर 1024 दुसरा काही नसून तो 4 गुणीला 256 आहे. पुन्हा तुम्ही 4 गुणीला याला अवयव पाडू शकतात. 256 म्हणजे काय? शेवटी 56 आहे म्हणजे 4 ने भाग जाणार. आपण कसोड्या शिकलोय, ठीक आहे. सो 4 सक 24 उरला 1 4 चोक 16. आता माहिती हा 4 आहे आणि 64 जो आहे तो 4चा घन येतो. म्हणजे हा 4चा पहिला घात आणि हा घन दोघांचा पाया तर 4च आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी 3 अधिक 1 4 म्हणजे 4चा चौथा घात म्हणजे येतो 1024. आता तुमच्यातल्या काही-काही मुलांचं असं म्हणणं असणार आहे, की "सर आम्हाला परीक्षेला हे सगळं लक्षात ठेवावं लागणार का?" हो, कारण यालाच गणित म्हणतात. आता हे आमच्या सारख्यांच्या लक्षात काय? कारण आम्हाला त्या संख्यांमध्ये खेळावं लागतं. तुम्ही पण संख्यांमध्ये खेळा. तुम्हाला जनरल आवाका आला पाहिजे, की कसं पोहोचलं जातं उदाहरणापर्यंत. ओके. सो या ठिकाणी मी आता डायरेक्ट काय लिहिणार आहे? या ठिकाणी मी लिहिणार आहे 4चा चौथा घात. म्हणून हा 4 आणि हा 4 तर कॅन्सल झाला. इथे आला n/2 बरोबर 4 आणि म्हणून हा 2 इकडे जाणार आणि n बरोबर बेचोक किती आलेत? 8 आलेत. लक्षात बेचोक आलेत 8. आय होप की तुम्हाला जो नियम मी शिकवतोय हा समजत असेल, समजला असेल. ठीक आहे. चला. हाच नियम थोडासा छोट्याशा जागेत लिहितो म्हणजे जागा कामात येईल आपल्याला. काय होता नियम? नियम होता m व्या मुळामध्ये जर a असेल, तर a च्या डोक्यावरती 1/m असतो. ठीक आहे. नियम लक्षात ठेवा सगळ्यांनी. चला पुढे बघूया 8वा प्रश्न आपला. तर प्रश्न असा आहे वर्गमुळामध्ये 3 त्याच्या डोक्यावरती 5 गुणिला 9चा वर्ग बरोबर 3च्या डोक्यावरती अल्फा गुणिला 3 वर्गमुळात 3 तर अल्फा बरोबर किती? तर अल्फा बरोबर किती? तर विचारतो काय? अल्फा बरोबर किती? काहींना उदाहरण सोडवण्याच्या आधी हे टेन्शन आहे की अल्फा म्हणजे काय? तुम्हाला काय घेणं-देणं आहे? जसा एक सतत अल्फा वापरलाय बाकी नाही काय. ठीक आहे. उत्तर सोडवायचंय. एकदम सोपं आहे. अल्फाची किंमत काढायची. अल्फाचा जो पाया आहे तो 3 आहे म्हणून सर्वांचा पाया 3 आणायचा लक्षात ठेवा. सर्वांचा पाया 3 आणायचा. आता इथे
इथे वर्गमुळात 3 आणि त्याचा 5वा घातांक आहे. तर तुमचं सगळं लक्ष फक्त या वर्गमुळातल्या 3कडे असलं पाहिजे, बाकी कुठेही नाही. कुठंच नाही. मग वर्गमुळातला जो 3 आहे, तर तो कसा लिहिणार मी? 3च्या डोक्यावरती 1/2 आणि त्याच्या डोक्यावरती 5 ऑलरेडी आहे. हा 9 आहे, त्याला पण मी 3चा वर्ग लिहितो. त्याच्या डोक्यावरती 2. इथे 3च्या डोक्यावरती अल्फा गुणिला. आता इथे 3च्या डोक्यावरती पहिला घात गुणिला हा वर्गमुळात जो 3 आहे, तर याचा अर्थ 3च्या डोक्यावरती अर्धा. पुढे सो 3च्या डोक्यावरती 1/2 गुणिला 5 कधी केलं? घातांकावर घातांक आला का म्हणजे घातांकांचा गुणाकार. तर 3च्या डोक्यावरती 5/2. आता माहिती ना, आता बघा इथे 3 आहे, इथे पण पाया 3 आलाय. मग डायरेक्ट तुम्ही बेरीज करून घ्यायची ना यार. इथे काय घातांकावर घातांक म्हणजे बेदोनी किती येणार आहे? 4 येणार आहे. टाईमपास नाही करायचा. डायरेक्ट उदाहरणं सोडवायचे. सो इथं आला अल्फा आणि गुणिला. आता इथे काही ना बघा इथे 3 आहे, इथं 3 आहे. म्हणजे घातांकांची बेरीज म्हणजे 1 अधिक 1.5. 2 1 2, 2 अधिक 1 3 म्हणजे 3/2 आलं की नाही? मग कळतंय ना 3/2 आला. मग हे पण लिहायची गरज नाही का? कारण इथं पाया 3 आहे, इथं पाया 3 आहे, इथं पाया 3 आहे. म्हणजे डायरेक्ट इथं काय लिहायचे? 3/2. हा 3 आणि हा 3 तर गेलाच. आणि म्हणून 5/2 आता सॉरी एक स्टेप फालतू वाढवतोय मी बघा इथे. आता इथं बे चौका 8, 8 अधिक 5 13. उत्तर इथं आलं 13/2. ठीक आहे. उत्तर किती आलंय? सॉरी पुन्हा एक गोष्ट आहे लक्षातच नाही माझ्या बघा इथे. तुम्ही म्हणणार की सर आता काय झालं? बघा इथे काय आहे 5/2 अधिक 4 आलाय ना. काम कमी करायचं, काम वाढवत नाही बसायचं. अजिबात नाही वाढवायचं. इथे अल्फा प्लस 2 अल्फा प्लस 3/2. बघा हा 5/2 आहे आणि हा 3/2 आहे. मग यांना एका साइडला घेऊ ना आपण. म्हणजे हा प्लस 3/2 जो आहे हा लहान आहे त्याला इकडे आणा. म्हणजे उत्तर असं येईल तुमचं या 5/2 मधून 3/2 वजा होईल आणि प्लस 4 हा जागच्या जागेवरती बरोबर अल्फा. आता 2-2 तर सारखा आहे. नियम माहिती आहे, की जर घातांकांची सॉरी अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना छेद सारखा असेल, तर छेद सारखा ठेवायचा आणि अंशांची वजाबाकी किंवा बेरीज करायची. सो 5 वजा 3 2 प्लस 4 बरोबर अल्फा आणि 2-2 कॅन्सल म्हणजे इथे येणार 1 आणि 1 अधिक 4 होतात 5. म्हणून अल्फाचं जे उत्तर आहे ते येतं मित्रांनो 5. किती इझी उदाहरण आहे. उदाहरण बघा किती सोपं आहे. छान उदाहरण आहे बिलकुल. ओके. हा चलो बघा पुढे बघूया आपण. पुढे उदाहरण असं आहे. उदाहरण आहे 9 नंबरचं. उदाहरण असं आहे. मित्रांनो एक्सच्या डोक्यावरती बी प्लस सी आणि त्याच्या डोक्यावरती पुन्हा बी मायनस सी गुणिला इथे पुन्हा एक्सच्या डोक्यावरती सी प्लस ए त्याच्या डोक्यावरती पुन्हा सी मायनस ए गुणिला एक्सच्या डोक्यावरती ए प्लस बी आणि त्याच्या डोक्यावरती पुन्हा ए मायनस बी. ठीक आहे. आणि आपल्याला विचारलं जात आहे प्रश्नचिन्ह. पुढे येणार काय? उदाहरण खूप सोपं आहे. नियम पुन्हा तोच आहे. आलं लक्षात? नियम बदलत नाही, नियम बदलणार नाही. नियम आपला तोच राहणार आहे. घातांकावर घातांक आला का घातांकांचा काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे. सो इथं एक्सच्या डोक्यावरती बघा हा बी वजा हा बी प्लस सी हा बी मायनस सी आहे. सो बी प्लस सी आणि गुणिला मी त्या ठिकाणी डॉट लिहितोय. बी मायनस सी पुन्हा गुणिला एक्सच्या डोक्यावरती सी प्लस ए गुणिला सी मायनस ए गुणिला एक्सच्या डोक्यावरती ए प्लस बी डॉट ए मायनस बी. काय होणार आहे बाबा पुढे? हा तर एक नियम असतो. तो नियम तुम्हाला सहज सांगतो या साईडला लिहून. ए प्लस बी गुणिला ए मायनस बी चा जो नियम असतो तो नियम आहे ए वर्ग वजा बी वर्ग. हा डायरेक्ट नियम असतो. हा नियम बेसिक आहे, हा लक्षात ठेवायचा. याला म्हणतात अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. व्हॉट इज अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स? यांना मराठीमध्ये म्हटलं तर बैजिक राशी. हा लक्षात ठेवा. आपण हे पण बघणार आहोत नंतर. हा आता नाही. ठीक आहे. सो आय होप सो की तुम्हाला या गोष्टी माहिती असतील. हा तर मग या ठिकाणी एक्सच्या डोक्यावरती बी प्लस सी बी मायनस सी म्हणजे बी वर्ग वजा सी वर्ग गुणिला एक्सच्या डोक्यावरती सी वर्ग वजा ए वर्ग गुणिला एक्सच्या डोक्यावरती ए वर्ग वजा बी वर्ग. तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी एक्स आहे, या ठिकाणी एक्स आहे, या ठिकाणी एक्स आहे. म्हणजे सर्वांचा जो पाया आहे तो तर सेमच आहे म्हणून या ठिकाणी एक्स.
आणि ज्या संख्या आता घातांकांमध्ये त्यांची बेरीज होणार आहे, कारण पायासारखा आहे मध्ये गुणाकारचं चिन्ह आहे, म्हणून बी वर्ग वजा सी वर्ग प्लस सी वर्ग वजा ए वर्ग प्लस ए वर्ग वजा बी वर्ग. थोडक्यात जर लक्ष दिलं तर असं जाणवेल, हा प्लस बी वर्ग, इथे एक गोष्ट राहिली, इथे वर्ग हवा होता तो राहून गेला, प्लस बी वर्ग मायनस बी वर्ग कॅन्सल, प्लस सी वर्ग मायनस सी वर्ग कॅन्सल. बघा इथे प्लस ए वर्ग मायनस ए वर्ग कॅन्सल झाला, म्हणजे शेवटी जी घटना शिल्लक राहते ती फक्त एवढी आहे की एक्स राहतो आणि त्याच्या डोक्यावरती शून्य, आणि जगातल्या कोणत्याही संख्येचा घातांक शून्य आला तर उत्तर किती येत आहे? एक येत आहे. हे संपूर्ण उदाहरण तुम्हाला सरळ सेवा, तलाठी असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा असतील, त्यांना विचारलं जातं. ओके, राहील लक्षामध्ये सगळ्यांच्या? सगळ्यांना समजतंय मी काय समजावून सांगतोय? चल, पुढचं उदाहरण बघूया. एक्झाम्पल नंबर 10 बघा काय. सो एक्सच्या डोक्यावरती ए छेदाला एक्सचा बी घात आणि संपूर्ण कंसाचा ए प्लस बी गुणिला, इथे गुणिला, पुन्हा एक्सच्या डोक्यावरती बी छेदाला एक्सच्या डोक्यावरती सी बरोबर बी प्लस सी गुणिला, या ठिकाणी पुन्हा एक्सच्या डोक्यावरती सी छेदाला एक्सच्या डोक्यावरती ए बरोबर सी प्लस ए बरोबर म्हणतोय प्रश्नचिन्ह. एक बोलू का, तुमची नजर तयार झाली पाहिजे, नजर. उदाहरणं सोडवायची कधीच नसतात, फक्त बघायचे असतात. जर बघून समजले तर झाला खेळ. आता इथे याचा पाया एक्स आहे, याचाही पाया एक्स आहे आणि दोघांच्या मध्ये भागाकार आहे, म्हणजे एक्सच्या डोक्यावरती इथं डायरेक्ट येणार ए वजा बी. आता घातांक तुम्ही हा लिहिणार, पुन्हा असं केल्यानंतर तुम्ही पुढे हे लिहिणार की नाही, हे माहिती तुम्ही लिहितायत म्हणजे तुम्हाला माहितीये, मग का लिहितात तुम्ही? हा, तुम्ही का लिहितात? मग तुम्हाला माहिती ना घातांकावर घातांक येणार आहे म्हणजे दोघांचा गुणाकार होणार आहे, मग इथल्या ते करा की गुणाकार. आलं लक्षात? इथे पण एक्सच्या डोक्यावरती बी वजा सी बी प्लस सी, आणि इथे पण एक्सच्या डोक्यावरती सी वजा ए सी प्लस ए. थोडक्यात समजलं असेल तर मागचंच उदाहरण आहे, वेगळं नाहीये. पुन्हा एक्सच्या डोक्यावरती ए वर्ग वजा बी वर्ग. ठीक आहे, आता सगळ्यांचा पाया तर सारखाच आहे ना, म्हणजे सगळ्यांची बेरीजच होणार आहे ना, मग का फालतूची स्टेप वगैरे मी वाया घालवायची, कोणी सांगितलंय? आणि सी वर्ग वजा ए वर्ग करेक्ट आहे. सो नाव ए वर्ग मायनस ए वर्ग मायनस बी वर्ग प्लस सी वर्ग मायनस सी वर्ग कॅन्सल झाला, आणि बरोबर एक्सच्या डोक्यावरती शून्य, आणि पुन्हा आन्सर किती मला मिळणार आहे? आन्सर मला पुन्हा मिळणार आहे 1. ठीक आहे, चला 11वं उदाहरण बघूया. ठीक आहे, पुन्हा 11वं उदाहरण बघूया. ए छेद बी च्या डोक्यावरती आहे एक्स वजा ए छेद बी जो आहे त्याच्या डोक्यावरती आहे एक्स वजा 1 बरोबर बी छेद ए च्या डोक्यावरती आहे एक्स वजा 3. तर मग विचारतो आहे एक्सची किंमत किती. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं जस्ट थोड्या वेळापूर्वी की काय असतं, इथे ए छेद बी आहे, इकडे पण तुम्ही ए छेद बी करा किंवा इकडे बी छेद ए करा, आपण ए छेद बी करूया. ए छेद बी च्या डोक्यावरती इथं एक्स वजा 1 आहे, तर काय करणार, इथे जो बी छेद ए आहे त्याला डायरेक्ट ए छेद बी लिहायचा आणि घातांकांच्या ज्या संख्या आहेत त्यांचं वैयक्तिक चिन्ह बदलवायचं. जो एक्स प्लस होता तो मायनस एक्स करून टाकायचा, जो -3 होता तो +3 करायचा, आणि हे कॅन्सल होतात. म्हणजे आन्सर येणार आहे एक्स वजा 1 बरोबर वजा एक्स प्लस 3. वजा एक्स इकडे आल्यानंतर प्लस होईल, आणि हा वजा 1 इकडे आल्यानंतर प्लस होणार आहे. आता माहिती ना वजा एक्स इकडे आल्यानंतर प्लस एक्स होईल, सो एक्स अधिक एक्स 2x, आणि वजा 1 इकडे आल्यानंतर प्लस 1 होणार आहे, सो 3 अधिक 1 4 होणार, सो 2x बरोबर 4, तर x बरोबर उत्तर किती येणार आहे 2. सो हे झालं माझं आन्सर. सो हे झालं आपलं आन्सर झालं. आय होप की मी जे जे शिकवतोय हे तुमच्यापैकी सर्वांना बऱ्यापैकी समजत असणार आहे. ठीक आहे, चला पुढचं बघा. 12वं एक्झाम्पल काय. 12वं एक्झाम्पल असं आहे, वर्गमुळामध्ये ए चा वजा पहिला घात गुणिला बी गुणिला वर्गमुळामध्ये बी चा वजा पहिला घात गुणिला सी गुणिला
इथे मी बोलताना सांगतोय डॉट म्हणजे मी गुणाकार गृहीत धरतोय. मी सांगतोय तुम्हाला. हा, आता हे सोडवायचं आपल्याला. आता भरपूर मुलांना प्रॉब्लेम असा आहे, की ज्यावेळेला अशा प्रकारची उदाहरणं येतात, ते जरा कन्फ्यूज होतात. त्यांना कळत नाही नेमकं काय करावं लागतं. अशा वेळेला तुम्ही आठवा तुम्हाला एक नियम सांगितला होता. एमव्या मुळामध्ये ए असेल, गुणीला एमव्या मुळामध्ये बी असेल, गुणीला एमव्या मुळामध्ये सी असेल, तर या सगळेच्या सगळे एमव्या मुळामध्ये ना याला म्हणतात पॉवर. सगळ्यांची पॉवर तर सारखी आहे. मग पॉवर एकच ठेवायची आणि आतल्या संख्यांचा डायरेक्ट काय करायचा गुणाकार. हा नियम आहे, तुम्ही करू शकता. आलं लक्षात. पण हे तुम्ही कधी करू शकतात मित्रांनो, जर गुणाकार असेल तर. इथे गुणाकार पाहिजे किंवा भागाकार पाहिजे. गुणाकारात तर दोनापेक्षा किती पण संख्या चालतील. मी 3 घेतल्यात, मात्र भागाकारामध्ये 2च संख्या असतात जनरली. हा, आता पुढे बघा काय. मग सोडवताना बघा इथे काहीच नाही. काहींचं म्हणणं आहे, सर आम्हाला तिथे काही दिसत नाही. काही नाही म्हणजे तिथे 2 आहे ना. म्हणजे सगळेच्या सगळे तुम्ही कशामध्ये लिहिणार? वर्गमुळात. मग आता पहिले हे तुम्ही लिहिणार. a चा वजा पहिला घात गुणिला b गुणिला b चा वजा पहिला घात गुणिला c गुणिला c चा वजा पहिला घात गुणिला a. थोडक्यात जर नजर टाकली तुम्ही तर तुम्हाला अशा गोष्टी कळणार आहे. बघा इथं a चा घातांक -1 आहे आणि या a चा घातांक +1 आहे. जर सपोज बघा आपण शिकलो ज्यांचा पाया सारखा आहे त्यांच्या घातांकांची बेरीज. आता या ठिकाणी पाया a आणि a, मग याचा घातांक -1 आणि याचा घातांक a. जर पुढच्या स्टेपला मी सोडवायचं ठरवलं तर मी असं लिहिणार a च्या डोक्यावरती -1 + a गुणिला सेम b पण तसं होणार. b च्या डोक्यावरती 1 - 1 आणि c च्या डोक्यावरती पण होणार 1 - 1. म्हणजे a च्या डोक्यावरती 0 गुणिला b च्या डोक्यावरती 0 गुणिला c च्या डोक्यावर 0. जगातल्या कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर उत्तर किती येतं? 1. आणि एकाचं जे वर्गमूळ आहे किंवा एकाचं जे घनमूळ आहे, काही असू द्या, एकाचं एकच येतं. आणि हे आहे तुमचं 12व्या प्रश्नाचं उत्तर. समजतंय सगळ्यांना? आय होप की मी जे बोलतोय हे बऱ्यापैकी तुम्हाला कळत असणार आहे. ठीक आहे, चला. ओके, बघा 13वा प्रश्न काय. सो 9च्या डोक्यावरती 8.6 गुणिला 8च्या डोक्यावरती 3.9 गुणिला, ठीक आहे, गुणिला काय 72 आहे, 72च्या डोक्यावरती 4.4 गुणिला 9च्या डोक्यावरती 3.9 आणि गुणिला 8च्या डोक्यावरती 8.6 बरोबर 72च्या डोक्यावरती किती. उदाहरण अतिशय छान आहे. थोडंसं डोकं चालवायचंय. तुम्हाला इथे प्रश्नचिन्ह विचारलाय ना, मग प्रश्नचिन्हाचा पाया 72 की नाही. मग तुम्हाला या बाजूला सुद्धा पाया 72 आणावा लागणार आहे. आता काहींना असा अचंबा झाला असणार आहे की सर इथे पाया तर 72 नाहीये, देणाऱ्याने 72 दिलाय म्हणजे त्याला माहिती 72 तयार होतो. हा, मग कसं होणार आहे? ते एकदम सोपं काम आहे. इथे 9चा 8.6 घात आहे, करेक्ट आहे. हा, तर मग तुम्ही एक नियम शिकलाय. काय नियम असा आहे? एक्सच्या डोक्यावरती m आणि वायच्या डोक्यावरती m असेल तर मग x गुणिला y एका कंसामध्ये गुणाकार करायचा आणि त्यांचा कॉमन घातांक आपण बाहेर लिहू शकतो. तुम्ही नियम खरा म्हणजे असं शिकलाय. x गुणिला y चा घातांक जर m असेल तर हा m याच्या डोक्यावरती लागतो, याच्या डोक्यावरती लागतो. उलट जर x चा घातांक आणि y चा घातांक सारखा असेल आणि जर दोघांच्या मध्ये गुणाकार असेल तर दोघांना एका कंसात ठेवा आणि घातांक एकच लिहा. मग सेम लॉजिक लावू शकतो. मग आता उदाहरण सोडवायच्या आधी तुमच्या नजरांनी तुम्हाला साथ दिली पाहिजे. तुम्हाला समजलं पाहिजे की नेमकं आता काय आहे. बघा इथे 9चा 8.6 घात आहे आणि इथे 8चा सुद्धा 8.6 घात आहे, करेक्ट आहे. त्याच्यानंतर इथे 8चा 3.9 घात आहे, इथे 9चा 3.9 घात आहे आणि इथे 72 तर बिचारा एकटा आहे. हा, म्हणजे आता उदाहरण सोडवताना आता कळतंय ना, इथे 9 या सगळ्यांमध्ये गुणाकार आहे तर डायरेक्ट लिहा ना 9 गुणिला 8 आणि कॉमन किती लिहून टाकायचे 8.6 पुन्हा गुणिला. आता बघा लाल चिन्ह बघा. आता इथे 8चा 3.9 आणि 9चा 3.9 म्हणजे पुन्हा 9 गुणिला 8 आणि कॉमन 3.9 लिहायचा, घाबरायचं नाही. आणि गुणिला 72च्या डोक्यावरती तर ऑलरेडी 4.4 आहेच. आता तुम्ही विचार करा, हा 72 आहे, हा किती आहे? 9 गुणिला 8 म्हणजे 72च आहे ना, हा पण 72 आहे. आता सगळ्यांचा पाया तुम्ही सारखा केला, सगळ्यांचा पाया तुम्ही 72 केला. सगळ्यांच्या घातांकांची बेरीज करायची म्हणजे 8.6
3.9 4.4 ची बेरीज. मग बेरजेचा साधा नियम काय सांगतो आपण? जर बेरीज करायची असेल तर पॉइंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे. आता सगळ्यांमध्ये एकच पॉइंट आहे म्हणून तुम्ही अशी सुद्धा आडवी बेरीज करू शकतात. सो काय करणार बघा, हा 6 आणि हा 4 ऍड करून टाका आधी 10 आणि 10 अधिक 9 19. 19 शी काय होतात रे बाबा? 9 हातच्याला येतो 1. 1 पॉइंट लागणार. 8 आणि 3 11, 11 अधिक 4 15, 15 अधिक 1 किती होतात? 16. आलं लक्षात? आणि हे आलं 72च्या डोक्यावरती प्रश्नचिन्ह. 72 72 कॅन्सल आणि 16.9 हा दुसरा काही नसून तो आला प्रश्नचिन्ह. आलं लक्षात? हे आलं तुमचं शेवटचं आन्सर. आय होप की जे मी तुम्हाला सांगतो हे तुम्हाला कळालं असणार आहे. बरं, समजतंय सगळ्यांना? चलो बघूया पुढचा प्रश्न. बघा 14वा प्रश्न बघूया. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, वर्गमुळामध्ये 2, त्याच्यानंतर 6व्या मुळामध्ये 3, त्याच्यानंतर घनमुळामध्ये 4 आणि त्याच्यानंतर 4थ्या मुळामध्ये 5 यांची तुलना करा. यांची काय करा? तुलना करा. आता इथे एकाच शब्दामध्ये सगळं देऊन टाकलंय. मग तुम्ही म्हणणार की तुलना करा म्हणजे काय? तुलना करा म्हणजे कोण लहान आहे, कोण मोठा आहे, किंवा त्यांचा चढता क्रम लावा किंवा त्यांचा उतरता क्रम लावा. विचारणारा काही विचारू शकतो. आणि म्हणून एकाच वाक्यात त्याने सगळे देऊन टाकलं, तुलना करा. बरं, तुलना करूया. सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळेला अशा प्रकारच्या संख्या दिल्या जातात, यांना म्हणतात कर्णी चिन्ह, कर्णी संख्या. आता इथं काही नाही म्हणजे इथं 2 असतो, लक्षात ठेवा. इथं 2, 6, 3 आणि 4. आता हे कळत नाहीये की याच्यामध्ये लहान कोण आहे आणि याच्यामध्ये मोठं कोण आहे. मग जर तुम्हाला कळत नसेल लहान कोण आहे आणि मोठं कोण आहे, तर याच्यासाठी एक प्रकार आहे, प्रकार असा आहे, सगळ्यांची पॉवर लिहायची. बघा याची पॉवर किती आहे? 2. या 6 ची पॉवर या बघा 6व्या मुळामध्ये 3 आहे म्हणजे याची पॉवर किती आहे? 6. या घनमुळामध्ये 4 आहे म्हणजे घनमूळ म्हणजे पॉवर किती आली? 3. आणि 4थ्या मुळामध्ये 5 म्हणजे पॉवर किती आली? 4. ह्या ज्या सर्व आहे ना 2, 6, 3, 4 या संख्यांच्या पाढ्यामध्ये अशी कोणती संख्या आहे जी येते, ज्याला लसावी म्हणतात? लसावी म्हणजे काय? तुम्ही लसावी लसावी नाव देतात, मात्र लसावी नाव देण्यापेक्षा कॉमन सेन्स आहे, सगळ्या संख्यांनी कोणत्या संख्येला भाग जाईल, अशी कोणती संख्या जी सर्वांच्या पाढ्यामध्ये येते, फक्त तो विचार करायचा, बस बाकी नाही काही. आणि कोणती संख्या आहे माहिती का सगळ्यांच्या पाढ्यामध्ये येणारी? तर ती संख्या आहे 12. लक्षात ठेवा. 24 घेण्याची गरज नाही, 12 येतच. आलं लक्षात? 24 घेतलं का काम वाढणार आहे, 12 घ्या. आणि 12लाच म्हटलं जातं एलसीएम. 12 हा काय आहे? लसावी आहे त्या संख्यांचा. चलो. मग आता काय करायचंय? तर आता आपल्याला उदाहरणं सोडवायला सुरुवात करायची. उदाहरण सोडवताना काय करायचंय? पहिली संख्या घ्यायची. पहिलं काय आहे? इथे वर्गमूळ आहे ना, वर्गमुळामध्ये 2 आहे. तुम्हाला काय करायचं माहिती का? सगळ्यांची पॉवर सारखी करायची. आता सगळ्यांची पॉवर 12 करायची, 12. आता इथं 2 आहे की नाही? इथं किती आहे? 2. करेक्ट आहे? इथं किती आहे? 2. मग इथं कशाने गुणायचंय? इथे जर 2 आहे, तर तुम्हाला या ठिकाणी गुणायचं आहे 6 ने. लक्षात ठेवा, मी पुन्हा काय सांगतो, या ठिकाणी तुम्ही कशाने गुणणार आहात? या ठिकाणी तुम्ही गुणणार आहात 6 ने. लक्षात ठेवा. तुम्ही 6 ने गुणलात. हां, 6 ने गुणल्यानंतर बघा काय होणार आहे? म्हणजे हे असं होईल, म्हणजे हे असं होणार आहे, की 12व्या मुळामध्ये हे येणार 12व्या मुळामध्ये 2. पण तुम्ही जर थोडक्यात जर कधी विचार कधी केला, तर तुम्हाला एक गोष्ट अशी जाणवणार आहे, की इथं 6 लिहून होतं तरी काय ना? बरं तुम्ही या ठिकाणी जर 6 लिहिला तरी होणार काय? बरं इथे 12 होईल, इथे 12 होईल. तर एक नियम मात्र नेहमी लक्षात ठेवायचा आहे. कोणता? एक नियम नेहमी लक्षात ठेवायचा आहे. तुम्ही जर कधी पॉवर सगळ्यांची सारखी करत असाल, जसं 2 गुणीला 6 केलं, पोरं फक्त एवढं लक्षात ठेवतात, की 2 गुणीला 6 शिकवणारे सगळे व्यवस्थित शिकवतात. ते बरोबर सांगतात, की 2 गुणीला 6 सगळ्यांची पॉवर 12 करायची आहे. पण आता एक काम करावं लागतं कोणतं? इथे 12 करण्यासाठी तुम्ही 6 ने गुणलं ना, तर मधली जी संख्या आहे 2 त्याचा घातांक सुद्धा 6 लिहायचा. त्याचा घातांक सुद्धा किती लिहायचा? 6 लिहायचा. 6 लिहायला विसरायचं नाही. बघा अतिशय महत्वाचा नियम आहे, मी पुन्हा सांगतोय. इथं पॉवर 12 करण्यासाठी 2ला 6 ने गुणलं, तर जी संख्या वर्गमुळाच्या आत आहे, तर त्याच्या डोक्यावरती सुद्धा तोच 6 लिहायचा. का लिहायचा? त्याचं कारण आहे गणिताला बॅलन्स करायचंय. गणिताला काय करायचंय? बॅलन्स.
नाही तर बिघाडून जाईल गणितात. मग 2चा 6वा घात किती येतो? बघा 2चा 6वा घात म्हणजे 2चा किती वेळेस गुणाकार आला? 6 वेळेस गुणाकार आला. सोपं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 बघा. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने किती आले? 64 आलेत. म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहिणार? या ठिकाणी मी लिहिणार 64. म्हणजे हा 12व्या मुळामध्ये 64 आला. पहिलं काम माझं आटोपलं. दुसऱ्याकडे जायचं. दुसरा आहे हा 6व्या मुळामध्ये 3. दुसरा काय आहे? दुसरा आहे 6व्या मुळामध्ये हा 3 आहे. मग काय करणार? 6चा 12 करायचा आहे ना, म्हणून याला कशाने गुणणार? 2 ने. म्हणून 3चा वर्ग लिहून टाकायचा. आलं लक्षात? 3चा काय लिहायचा? वर्ग लिहायचा. आणि म्हणून हा तुम्ही लिहिणार 12व्या मुळामध्ये 9. करेक्ट आहे? पुढे आता पुढे बघा हा घ्यायचा आहे. घनमुळामध्ये 4. घनमुळामध्ये 4 घेणार ना. म्हणजे घनमुळामध्ये तुम्ही 4 लिहिणार. आता पुन्हा तोच प्रकार. इथे 12 करण्यासाठी 3 चोक 12, तर या 4च्या डोक्यावर सुद्धा 4 लिहिणं गरजेचं आहे हा. सो हे येणार 12व्या मुळामध्ये 4चा 4था घात आपण आत्ताच बघितला होता. बघा लक्षात ठेवा. 4चा वर्ग किती येतो? 4चा 4था घात म्हणजे 4चा वर्ग येतो 16. आणि अजून एकाने 16 म्हणजे 4 गुणिले 4 16, 16 चोक 64 आणि 64 गुणिले 4 जर कधी विचार केला तर ते येतात 256. लक्षात ठेवा. 4चा 4था घात येतो 256. आणि शेवटचं राहिलं चौथ्या मुळात 5. शेवटचं राहिलं चौथ्या मुळामध्ये 5. हा मग काय करणार? इथे 12 करण्यासाठी इथं 3 ने गुणायचं, इथे 3 ने घातांक लिहायचा त्याचा. आणि शेवटचा टप्पा 12व्या मुळामध्ये 5चा घन म्हणजे तो येतो 125. आता तुम्हाला कळत असणार आहे की लहान कोण आणि मोठा कोण. आता सगळ्यांची जी पॉवर आहे, सगळ्यांची पॉवर तुम्ही सेम केली. 12, 12, 12 आणि 12. सगळ्यांची पॉवर तुम्ही सेम केली. आता आतली जी संख्या ज्याची मोठी तर ते उत्तर मोठं आणि ज्याचं कमी ते कमी. एकदम सोपं झालं. आता नियमित उदाहरणासारखं झालं. आणि म्हणून जर तुम्ही आता उतरता क्रम लिहित असलात, जर तुमचं आता उत्तर हे उतरत्या क्रमानुसार असेल, हा लक्षात उतरता क्रम असेल समजा, मग उतरता क्रम म्हणजे काय असणार आहे? उतरता क्रम लिहिताना आधी मोठा लिहितो सगळ्यात. तर सगळ्यात मोठा आहे हा. सगळ्यात मोठा. आता तुम्ही विचार करा, सगळ्यात मोठा तुम्ही लिहिताना हा लिहिणार ना पहिला. हा तुम्ही पहिला पुढे लिहिणार. मग हा लिहायचा म्हणजे हे लिहायचं आणि हे लिहायचं म्हणजे कुठला? घनमुळात 4 हे लिहायचं. कळालं तुम्हाला? आलं लक्षात? मी पुन्हा सांगतोय हां, काय समजावून सांगतोय. हे लिहायचं. आता काही लिहून दाखवतो, काही ना कळेल. हां, आता तुम्ही इथं काय लिहिणार मित्रांनो? तुम्ही इथं लिहिणार आहात 12व्या मुळामध्ये 12व्या मुळामध्ये 256 लिहिणार. 256 मोठा. त्याच्यानंतर 125. म्हणजे 12व्या मुळामध्ये हा आला 125. त्याच्यापेक्षा कोण लहान आहे? 12व्या मुळामध्ये 64 लहान आहे. त्याच्यापेक्षा कोण लहान आहे? 12व्या मुळामध्ये 9. हे तर आपण काढलेले उत्तर आहेत. तुमचं शेवटचा आन्सर काय येणार आहे लास्ट? तर तुमचं शेवटचं उत्तर आहे हा 12व्या मुळामध्ये 256 जो आहे हा दुसरा कोणी नसून हा घनमुळात 4 आहे. हा मोठा. त्याच्यानंतर हा 12व्या मुळामध्ये 125 म्हणजे हा चौथ्या मुळामध्ये 5 आहे. त्याच्यानंतर हा 12व्या मुळामध्ये 64 म्हणजे हा वर्गमुळात 2 आहे लक्षात ठेवा. आणि शेवटचा आहे 12व्या मुळामध्ये 9 म्हणजे हा आहे 6व्या मुळामध्ये 3 आणि हे आहे. मग तुम्हाला जर विचारलं असेल की सगळ्यात मोठा जो आहे तो मोठा कोण? तर तुम्ही एकदम आरामात उत्तर सांगू शकतात की सगळ्यात जो मोठा आहे तर तो आहे घनमुळामध्ये 4. मला सांगा हा प्रश्न सगळ्यांना कळालाय? व्यवस्थित समजलाय? एकदम मी शांततेत समजावून सांगितलाय. आय होप की तुम्हाला समजला असावा. समजलाय सगळ्यांना? हो, नाही? ओके. एकदम सुरळीत सांगितलाय, शांततेत सांगितलाय. लक्षात ठेवा, मी डायरेक्ट कन्सेप्ट सांगतोय. शॉर्टकटच्या नांदी मी लागत नाही. मुद्देसूद उदाहरणं मी समजावून सांगतोय. काय करायचं, कसं काय करायचं. ठीक आहे, चलो. 15वं उदाहरण बघूया. वर्गमुळात 80 वजा वर्गमुळामध्ये 112 छेदाला वर्गमुळामध्ये 45 वजा वर्गमुळामध्ये 63 बरोबर किती? हा आता असे पण उदाहरणं नाही जमत. खूप सोपं आहे यार, एकदम सोपं आहे.
काय करायचं अशा प्रकारच्या उदाहरणांना? इथे 80 आहे, इथे 112 आहे. तुम्ही विचार करा 80 आणि 112 जे आहे, या दोघांच्या म्हणजे या दोघांचे जर अवयव पाडले, या दोघांना कोणत्या कॉमन संख्येने भाग जातो का? म्हणजे 80 चे अवयव पाडायचे आहेत मला आणि 112 चे सुद्धा मला अवयव पाडायचे आहेत. दोघांचे अवयव पाडताना अशी कोणती संख्या आहे का दोघांच्या अवयवामध्ये, की ज्याला 80 ने पण भाग जातो आणि ज्याला 112 ने सुद्धा भाग जातो? तर ती संख्या आहे 16. 4 नाही, थोडं मोठं, थोडं पुढे जायचं. थोडं काय करायचं, थोडंसं काम पुढे जायचं हां, लक्षात. 16 85 वजा 16 7 112 सॉरी इथे गुणाकार पाहिजे. ते बाय डिफॉल्ट लिहिलं गेलं. आणि 16 7 112 म्हणजे 16 गुणिले 7 केलं. आता तुमच्यापैकी भरपूर लोकांची सवय काय, ते एकदम 4 पासून सुरुवात करतात किंवा 2 पासून सुरुवात करतात. कधी लक्षात ठेवा यार थोडंसं पाढे-पाठ करा. आलं लक्षात. जर तुम्हाला पास व्हायचं असेल ना, तर मला सांगायची पण गरज नाहीये. काहींचे पाढे-पाठही असतील. सेम इथे 45 आणि इथे 63 आहे. दोन्ही संख्यांना कोणत्यातरी एका कॉमन संख्येने भाग जाणार. 9 5 45 आणि इथे 9 7 63. करेक्ट आहे? ओके. हां, आता पुढे जर बघितलं, तर या ठिकाणी 16 आहे ना, 16 हा कोणाचा वर्ग येतो? 4चा. मात्र 5 हा कोणाचाच वर्ग येत नाही आणि म्हणून तो आपल्याला इथेच ठेवायचा आहे वर्गमुळामध्ये. कारण तो कोणाचाही वर्ग येत नाही. तो कोणाचाही वर्ग येत नाही. पुन्हा इथे चौथ्या मुळामध्ये म्हणजे 4 गुणिला वर्गमुळात 7 इथे 9 आहे. 9 म्हणजे काय रे बाबा? 3. 9 म्हणजे काय येतो? तर 9चा अर्थ अर्थ आहे 3 वर्गमुळामध्ये 5 आला आणि या ठिकाणी 3 वर्गमुळामध्ये 7 आला. याच्या पुढची एक पायरी सोडवली, जर थोडंसं लक्षात ठेवलं, इथं 4 आहे, इथं 4 आहे, 4 कॉमन निघेल. खाली 3 आहे, खाली 3 आहे, 3 कॉमन निघणार. म्हणजे 4/3 जर कधी कॉमन काढलं आपण, तर इथं राहणारे वर्गमुळात 5 वजा वर्गमुळामध्ये 7 छेदाला वर्गमुळामध्ये 5 वर्गमुळामध्ये 7 हे पूर्ण कॅन्सल होणार आणि शेवटचं आन्सर जे आहे ते येणार 4/3. इतकं साधं उदाहरण आहे.